गुड मॉर्निंग. तर आज आमच्याकडे धोंड्याचा कार्यक्रम होता म्हणून सगळेजण खूप लवकर उठले होते आणि प्रत्येकजण काही ना काही तयारीत व्यस्त होता. सकाळी 11:30पर्यंत स्वयंपाक, डेकोरेशन आणि आमचा स्वतःचा मेकअपसुद्धा करून आम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार होतो. पाहुणे येताच आम्ही त्यांचं औक्षण केलं आणि एक एक गुलाबाचं फूल देऊन त्यांचं मनापासून स्वागत केलं. नंतर पप्पांनी तात्यांचं औक्षण केलं, त्यांना टॉवेल टोपी दिली, कपडे वगैरे दिले. नंतर आईंनी काकींना ओवाळलं, त्यांना साडी वगैरे देऊन आणि दोघांना सोबत वाण दिलं. नंतर नंबर आला आमच्या घरच्या लाडक्या जावयाचा. त्यांचं औक्षण केलं, त्यांना कपडे वगैरे दिले आणि त्यांना एक छानशी अंगठी घालण्यात आली. त्यानंतर दीदींचं औक्षण केलं, त्यांना साडी वगैरे दिली आणि त्यांना कडं घातलं, जोडवे घातले आणि दोघांनाही सोबत वाण देण्यात आलं. त्यानंतर मी आणि दीपकने आमच्या घरची लाडूबाई म्हणजे आमची सखू तिचे पाय धुतले, तिची पूजा केली आणि तिलाही वाण दिलं. मानापनाचा कार्यक्रम आधी आटपून घेतला आणि नंतर सगळेजण जेवायला बसले. नंतर दीदीने आमच्या सगळ्यांच्या ओट्या भरल्या. खरं तर हा आईचा मान असतो, पण दीदींचा मोठेपणा की त्यांनी आम्हालाही तितक्याच प्रेमाने मान दिला आणि आमच्या ओट्या भरल्या. सोबत सगळ्यांना छान साड्या सुद्धा दिल्या. चलो बाय, भेटू उद्या.